ओके प्रेझेंटेशनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. ओके ग्रुप यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला इलेक्ट्रिकल सब्जेक्ट शिकवत आहे. माझं नाव अमीर अवधूत. प्रॅक्टिकल लाईव्ह सेशनमध्ये आज पुढची व्हिडिओ तुमच्यासमोर प्रदर्शित करत आहे. याचं नाव आहे एक स्विचने एक लॅम्प चालू करणे. आपल्या घरामध्ये किंवा ऑफिसेसमध्ये, बँकमध्ये, मंदिरांमध्ये, कार्यालयांमध्ये एक ट्यूबलाईट किंवा लॅम्प कशा पद्धतीने चालू केली जाते हे आजच्या प्रॅक्टिकलमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. एका लॅम्पला चालू करण्यासाठी त्याच्या सर्किटमध्ये स्विच कशा पद्धतीने जोडायचा आहे त्याच्या प्रॅक्टिकलमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे. तर व्हिडिओकडे व्यवस्थित लक्ष असू द्या. प्रॅक्टिकल चालू करण्याअगोदर तुम्ही माझं चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसाल तर त्याला नक्की सबस्क्राईब करा. आता आपण प्रॅक्टिकल स्टार्ट करतो. वन लॅम्प कंट्रोल फ्रॉम वन स्विच. म्हणजे एका लॅम्पला चालू करण्यासाठी एका स्विचचा वापर कशा पद्धतीने करायचा आहे हे आपल्याला बघायचं. या प्रॅक्टिकलसाठी आपण टूल्स मटेरियल काय काय वापरले त्याची पहिली माहिती करूया. हा टेस्टर वापरलेला 500 वोल्टचा कॉम्बिनेशन प्लायर घेतलेली वायरचं इन्सुलेशन काढायला किंवा वायर कट करायला. एक होल्डर घेतलेला आहे लॅम्प फिट करण्यासाठी. एक स्विच घेतलेला आहे वन वे स्विच, ज्याला वन वे स्विच म्हटलं जातं. जो 6 एम्पियरचा घेतलेला, त्याला 2 टर्मिनल असतात, पण त्यामध्ये एक टर्मिनल आउटगोईंग असतो. जो वरचा टर्मिनल आहे तो आउटगोईंग असतो. खालचा टर्मिनल जो इनकमिंग टर्मिनल आहे. वरचा टर्मिनल आउटगोईंग टर्मिनल आहे म्हणून याला वन वे स्विच असं म्हटलेलं आहे. म्हणजे कोणताही एकच पॉईंट तुम्ही याच्या साईडने चालू करू शकता. तो एका गँगबॉक्समध्ये बसून आपण याला फिट केलेला आहे. त्याच्यानंतर होल्डरला घेतलेला आहे, कारण होल्डरला आपण अशा पद्धतीने लॅम्प फिट करणार आहोत. तर एक सोपं कनेक्शन आहे एका स्विचने एक लॅम्प चालू करण्याचं. ते आजच्या प्रॅक्टिकल मी तुमच्यासमोर प्रदर्शित करतोय. तर आता आपण प्रॅक्टिकलला स्टार्ट करण्यासाठी माझा विद्यार्थी राहुल भूर तुम्हाला एक कनेक्शन करून दाखवणार आहे. तर राहुल कनेक्शन आता स्टार्ट करेल. सर्वप्रथम राहुल जी फेज वायर आहे ती स्विचच्या इनकमिंग टर्मिनलला जोडणार आहे. तिकडे दाखवतो. इनकमिंग टर्मिनलला सर्वप्रथम तो फेज वायर जोडणार आहे. फेज वायर आहे ती राहुलने वन वे स्विचचा जो खालचा टर्मिनल आहे म्हणजेच इनकमिंग टर्मिनलला कनेक्ट केलेली आहे. नंतर वन वे स्विचच्या आउटगोईंग टर्मिनलमधून म्हणजेच वरच्या टर्मिनलमधून तो होल्डरला वायर कनेक्ट करणार आहे. ज्या वन वे स्विचला आपण 2 वायर कनेक्ट केलेल्या आहेत त्यांचं नाव असं आहे. वन वे स्विचच्या खालच्या टर्मिनलला फेज इनकमिंग वायर जोडलेली, तो वरच्या टर्मिनलवरून फेज आउटगोईंग वायर घेतलेली आहे. आणि ही वायर आपण लॅम्पला कनेक्ट करत आहोत, म्हणजेच होल्डरला कनेक्शनसाठी पुढे पाठवत आहोत. तर ही वायर तो होल्डरला फिट करून दाखवणार आहे. होल्डरला फिट केल्यावरती ही जी न्यूट्रल वायर आहे ती होल्डरला दुसऱ्या बाजूने फिट करायची आहे. तर अशा पद्धतीने एक सोपं कनेक्शन आहे. सर्वप्रथम जी फेज वायर आहे ती आपण वन वे स्विचच्या इनकमिंग टर्मिनलला जोडलेली आहे, या पिनमधून आलेली. त्याच्यानंतर फेज वायर वन वे स्विचमधून आपण होल्डरला पाठवलेली आहे, म्हणजेच होल्डरच्या सिरीज सर्किटमध्ये आपण स्विच जोडलेला आहे. त्यानंतर होल्डरला पॅरलल सर्किटमध्ये कनेक्ट केलेलं आहे. होल्डरच्या दोन्ही टर्मिनल्सला आपण 2 वायर जोडलेल्या आहेत, फेज आणि न्यूट्रल. आता हे कनेक्शन कंप्लीट झाल्यावरती आपण त्याला लॅम्प कनेक्ट करतोय आणि हे प्रॅक्टिकल सर्वप्रथम सिरीज बोर्डमध्ये आपण चेक करत आहोत. तर सिरीज बोर्डमध्ये प्रॅक्टिकल आपण सर्वप्रथम चेक करणार आहोत. मी हा स्विच आता लॅम्प बंद झालेला आहे. मी स्विच ऑन करताच तो लॅम्प काय होणार आहे, चालू होणार आहे. तर हा लॅम्प डीम पेटलेला आहे कारण आपण सिरीज बोर्डमध्ये प्रॅक्टिकल चेक करत आहोत. आता हे प्रॅक्टिकल आपण पॅरलल बोर्डमध्ये टाकत आहोत आणि पॅरलल बोर्डमध्ये चेक केल्यावर हा लॅम्प फुल पेटलेला आहे. स्विच ज्याला ऑफ असेल त्याला लॅम्प ऑफ असणार आहे. स्विच ऑन केला की लॅम्प ऑन होणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला एका लॅम्पला चालू बंद करण्यासाठी स्विच लावायचा आहे आणि तो स्विचच्या साह्याने तुम्ही लॅम्पवर कंट्रोल ठेवणार आहात, म्हणून या स्विचला कंट्रोलिंग ॲक्सेसरीज असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला कुठे कनेक्शन करायचं असेल, एका स्विचने एक लॅम्प चालू करायचा असेल तर तुम्हाला हा प्रॅक्टिकल करावा लागणार आहे. तर अशा पद्धतीने हे वन लॅम्प कंट्रोल फ्रॉम वन स्विचचं प्रॅक्टिकल इथे संपलेलं आहे. जरी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.